विभागीय आयुक्त के कार्यालय में चंद्रशेखर बावनकुले द्वारा एक महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया गया, जिसमें पारधी समाज के 42 महसूल गांव से जुड़े 19 महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की गई। इस बैठक में यह निर्णय लिया गया कि 31 मार्च तक पारधी समाज की समस्याओं का समाधान किया जाएगा। प्रकल्प अधिकारी, आदिवासी आयुक्त और आदिवासी मंत्री ने पारधी गांव का दौरा करने का निर्देश दिया है और सरकार से संबंधित समस्याओं को सुलझाने का आश्वासन भी दिया है। इसके साथ ही जिला परिषद के सीईओ तीनों गांव का दौरा करेंगे और कास्ट सर्टिफिकेट से संबंधित मामलों का पुनः समाधान किया जाएगा। थोड़ा आमचा आपसात संमती होईल, कारण तिथे नाशिकला यापूर्वीही गिरीश महाजनजी पालकमंत्री होते। आता कुंभ हा त्यांनी त्यांच्या पालकमंत्री काळात यशस्वीरित्या त्याची योजना तयार केली होती। पूर्व अनुभव असल्यामुळे आणि कुंभ असल्यामुळे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना जबाबदारी देण्यात आली होती माननीय मुख्यमंत्री मोदयाकडून। आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेजी आणि माननीय देवेंद्रजी, अजित पवारजी बसतील आणि निर्णय करतील। रायगडमध्ये मात्र जो कोकण विभाग आहे, ठाणे कोकण, 7 जिल्हे आहे, 3 जिल्हे भाजपा, 3 जिल्हे शिवसेना, 1 राष्ट्रवादीकडे जावा असा निर्णय झाला होता। पण पुन्हा एकदा त्या ठिकाणी काही शिवसेनेकडून आपत्ती आहे, त्याबद्दलही तिघही नेते बसतील आणि माननीय मुख्यमंत्री योग्य निर्णय करतील। संजय राऊतांना महाराष्ट्राच्या जनतेने ऐकणे बंद केलं, तुम्ही काय ऐकता मला माहीत नाही, पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांचा सन्मान केंद्र सरकारने नेहमीच केला आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर जेवढा उद्धव ठाकरेंनी केला नाही तेवढा आदर माननीय मोदीजींनी केला आहे, अमित भाईंनी केला आहे, आमच्या देवेंद्रजी आणि आम्ही सर्व करतो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या विचारावर आम्ही चालतो, नेमके उलटे उद्धव ठाकरे चालत नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेजींना खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे न्यायचे नाही आहे। आम्ही उलटं त्या ठिकाणी आमच्यावर बाळासाहेबांची आशीर्वाद आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची प्रेरणा आमच्यावर आहे। आम्ही जो काही या ठिकाणी सन्मान केंद्र सरकारने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा आमच्या महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे, तो निश्चितपणे आमचं सरकार करेल। पण संजय राऊत हे जे नेहमीच हे कुठल्या ना कुठल्या विषयावरनं महाराष्ट्राचं राजकारण कलुषित करण्याचा प्रयत्न करतात, कुठल्या ना कुठल्या विषयावर, तो विषय त्यांना लखलाप आहे। पण आमचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजीवर असीम प्रेरणा आहे। आम्ही नक्कीच आमचं सरकार, केंद्रातलं सरकार बाळासाहेबांचा आदर करणार आहे।